सो हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या NS200साठी आपण नवीन हँडलबार लावणार आहेत. तर तो हँडलबार आपला आहे KTM ड्यूकचा. बघूया आपण त्या हँडलबार. हा आहे हँडलबार KTM ड्यूकचा. त्यासोबत आपल्याला एक बेस प्लेट मिळालेली आहे, सोबत बार क्लिप्स आहेत, त्यासोबत हँडलबार रायझर मिळालेले आहेत आणि त्यासोबत आपल्याला अटॅच करण्यासाठी 2 मोठे बोल्ट्स सोबत 4 छोटे बोल्ट्स मिळाले आहेत. आणि त्यासोबत त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये टेल लाईट दिली. त्याचं काय आपल्याला काम नाही. चला हिला आपण ठेवू साईडला. तर आता याला कसं माउंट करायचं, काय करायचं ते आपण पुढे बघूया. आणि हे कुठून मिळालं आहे, कुठून आपण परचेस केलं आहे ते ॲट दी एंड तुम्हाला सांगतो मी. आता आपण डायरेक्ट जाऊया गॅरेजवरती. तो अभी फिलहाल हम आ चुके हैं यहाँ पे गणेश ऑटो एक्सेसरीज के पास. खुद ही कर रहे हैं हम सब कुछ. हमारे साथ है अभी मैकेनिक हर्ष. चलो अभी हैंडल बार हमें यहाँ पे चेंज करना है. तो सबसे पहले हमें ये स्टार्टिंग के चारों एलन की बोल्ट खोलने पड़ते हैं. अब ये इन प्रोसेस है. तो हैंडल निकालने के बाद पहले हमें बेस क्लिप यहाँ पे लगानी पड़ती है. जो हमने वो 4 बोल्ट यहाँ से खोले थे, वहाँ पे अभी ये दूसरे वाले 4 बोल्ट, ये वाले 4 बोल्ट यहाँ पे लगेंगे. Contact me for such modification. हर्ष HHH. पैसा ही पैसा होगा. अभी यहाँ से एक एक पार्ट को हम निकालेंगे. और हमारे साथ अभी जुड़ चुके हैं सचिन मैकेनिक. सभी फ्री ऑफ कॉस्ट काम कर रहे हैं, इसीलिए हम अपने मैकेनिक को बुला रहे हैं, पर्सनल मैकेनिक को. ₹2 देऊन दे दादा. हॅलो गाईज. आता आपण दोघं हँडल बार काढून घेतलेत याचे. आता आपल्याला हा शिट आता हा KTMचा हँडल बार बसवायचा आहे. त्यासाठी थोडस ड्रिल करावं लागणार आहे. 2 होल करावे लागणार आहेत. ते करण्यासाठी आपल्याला थोडस बाहेर जावं लागेल. ते आधी करून आणतो, मग तुम्हाला दाखवतो ते हँडल बार वरती कुठं होल केलेत ते. बेस क्लिप लावल्यानंतर आपल्याला हा राईस बार आता इथे अटॅच करायचा आहे. राईस बार लावल्यानंतर हँडल ग्रिप. मजदूरी की गाती है. असं वरती पाहिजे की खाली पाहिजे. एकदा एक सजेशन सांगून दे त्याला. हा ते असं पाहिजे असं पाहिजे. बघा एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे प्रॉब्लेम नाही त्याला, इश्यू असतो. जो आपला ड्यूक हँडल येतो त्याला कुठे तिथे हॉल भेटत नाही. आणि आपला जो स्टॉकचा हँडल बार आहे हा त्या साईडचा, या राईट साईडचा जे हा बघा, याला कसं ग्रिप पॉइंट असतो. इथे जो आपला हा जो बोल्ट हा बघा दिसतोय का, हा बोल्ट आहे ना, हा बारीक सॉकेट असतो. हा इथे परफेक्टली टक व्हायला पाहिजे, म्हणून त्यासाठी तिथे होल दिलेला असतो. आता आम्ही हँडल बार टेम्पररी इथे फिट केलेला आहे, लूज नट केलेले, आणि इथे होल पाडावा लागेल. ड्रिल मशीनने होल करावा लागेल आणि तेव्हा हे परफेक्ट लागेल. आणि हे तुमचं पोझिशन परफेक्ट आलं की तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय, त्यानंतरच तुम्ही होल करा. नाही तर तुम्ही जर वरती खाली करून दिलं, तुम्हाला नंतर ऍक्सिलेशन मध्ये किंवा कुठेही व्हील स्विच वगैरे त्याचा इश्यू होऊ शकतो. दुसरा काही नाही, व्हील स्विचचा एवढा इश्यू नाही. जो मेन इश्यू आहे तो आपला ऍक्सिलेटर वायरचाच असतो. आता प्रोफेशनल मार्कर आले आहेत, त्यांच्या हातून आपण सनी भाऊ टिंगडे हा इथे हे बघ, तिकडे नाही आपल्याला. हे बघ परत इकडे सरकलं का हे हँडल? नाही सरकलं नाही. तिथं प्रॉब्लेम येतो ऍक्सिलेटर वायरचा रे. त्याला इतपत तरी ठेवा लागेल. जर हे बघ इथपर्यंत सोडतो.
जर आपण असं खेचलं हिला हा वायर खेचली जाईल, मग तू हा टर्निंग मध्ये थोडा प्रॉब्लेम येईल आणि एक्सिलेटर राहिलं डायरेक्ट असं आहे. मग त्यासाठी तुला टॉमियार 400 ची जी वायर आहे, एक्सिलेटर केबल जी मी लावलेली आहे ती लावावं लागेल. 2 एक पण नाही. इकडचे हँडल ग्रिप काढण्यासाठी खूप कष्ट होते म्हणून आम्ही डायरेक्ट काढून टाकले. वरून चष्मा आता मला नवीन हँडल ग्रिप घ्यावे लागले दोघं साईडने. काय रे? चष्म्यावाले पुढे दर्शन रावलचं पण लग्न झालं, मग उरलं तू फक्त. आता इकडच्या साईडचं पण हॉलची मार्किंग करून घेऊ. लग्न लाव रे माझे. थांबा रे, ब्लॉगिंग चालू आहे इकडे. सोड नाही अजून आलं तुझ्यासाठी. असेल सांगून दे. पण आपण प्रॉपर आपली खाली पडणार खानबराजवळ आता हँडल बारला ड्रिल करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जावं लागतंय, कारण की तिथे ड्रिल मशीन नाही आहे अवेलेबल. त्यामुळे आता आपण जातोय दुसऱ्या ठिकाणी. ते ड्रिल केल्यानंतर मग अजून पुढे काय कसं करायचं ते सगळं इन डिटेल मध्ये सांगतो. हा बरोबर परफेक्ट. आता तिकडचं हे लाव. तर हँडल बार वगैरे सगळं व्यवस्थित झालं आहे, होल पण व्यवस्थित ड्रिल झाले आहेत. आता फक्त आपल्याला सगळं काही व्यवस्थित रिटर्न फिटिंग करायची आहे. नाईटचं शूट थोडंसं व्यवस्थित येत नाही गोप्रोमध्ये. कोणाला सेटिंग्स वगैरे माहिती असतील तर सांगा मला. अशा पद्धतीने झाला आहे आता पूर्ण. फक्त फायनल टच बाकी आहे. मिरर जरा जास्त वरती झालं रे, याला इथून थोडंसं खाली इकडं करावं लागेल. आता भाऊ डायरेक्ट बसून बसून ऑलमोस्ट झालंय सगळं. हेलो गाइस, ड्यूक हैंडल बार कन्वर्शन किट पल्सर NS 200 160 125 पल्सर 150 180 220 இது எல்லாத்துக்கும் டைரக்டா ஃபிக்ஸ் பண்ணிக்கலாம். இந்த கம்ப்ளீட் கிட் 2000 மட்டும்தான். गाईज आता थोडंसं ऑन बाईक आपण हँडलबारचा एक्सपिरियन्स घेऊया. नवीन हँडलबार चेंज केल्यानंतर थोडंसं आपल्याला सिटिंग पोस्चरमध्ये डिफरन्स नक्कीच जाणवतो. पहिल्या हँडलबारच्या सिटिंगमध्ये आपल्याला थोडंसं एक रेसिंग पोस्चर जाणवतो. ॲक्च्युली बाईक आपली नेकेड आहे, आय ॲग्री. बट हँडलबार चेंज केल्यानंतर हा जो आपण ॲक्च्युअल हँडलबार लावला आहे हा टुरिंगसाठी मला तरी कम्फर्टेबल वाटला. कॉज मी आता नंदुरबार ते पुणे रिसेंट राईड एक केली आहे, जवळपास 450 किलोमीटरची. 450 किलोमीटर एक खूप चांगलं अंतर आहे एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी. त्या दरम्यान मला एक्सपिरियन्स आला की एक टुरिंगसाठी जो कम्फर्टनेस हवा असतो ना, त्यात मला हा कुठेतरी जाणवला या हँडलबारमध्ये. आपण टोटली कम्फर्टनेस तर नाही सांगू शकत, कारण की आपली बाईक एक टुरिंग पर्पजसाठी नाही आहे, पण तरी आपण तिला मॉडिफाय केली आहे टुरिंग बाईक म्हणून. एक तुम्ही बेसिक फायदा जर याचा बघितला तर आपले जे स्टॉकचे हँडलबार असतात ते शॉर्ट हँडलबार असतात. इथून नाही का, इथून ते इथं अटॅच असतात डायरेक्ट. तर तुम्हाला जर काही एक्स्ट्रा ॲक्सेसरीज वगैरे काही लावायचे असतील, जसं की तुम्ही एक्स्ट्रा फॉग लाईट्स वगैरे लावले तर त्याचे किल स्विच नाही का, आता बघा आधी मी लावलेला तर त्याचा किल स्विच हे इथे लावला आहे, तर ते तुम्ही ह्या इथे लावू शकतात ह्या हँडलबारवरती. जसं की आता मी इथे मोबाईल होल्डर लावला आहे त्यासाठी मला इथे जागा मिळाली. नाहीतर आधी मला इथे मिररच्या ठिकाणी एक्स्ट्रा ॲडिशनल माउंट लावून मोबाईल होल्डर लावावा लागला होता. आता तसं नाही, इथे लावू शकतो. तसं ते स्टॉकमध्ये आपल्याला एक्स्ट्रा स्पेस हा मिळत नाही, जो की आपल्याला KTM ड्यूकच्या हँडलबारमध्ये बघायला मिळून जातो. तुम्हाला एक अजून एक सांगू इच्छितो, जेव्हा तुम्ही नवीन हँडलबार चेंज करतात त्यावेळेस हे जे क्विल स्विचचे पार्ट्स असतात तर ते बसवताना एक नाही का
हँडल बारमध्ये आपल्याला एक छोटासा होल करावा लागतो, तुम्ही मागे व्हिडिओमध्ये पाहिलात. तर तो जो होल आहे तो तुम्ही एक्झॅक्ट मापून मोजून आणि लेवलिंगमध्येच करा. कारण की आता बघा इथे माझ्याकडून थोडंसं होल करण्यामध्ये चूक झाली, थोडंसं मागच्या बाजूला केलं गेलं. तर हा जो किल स्विचचा पोर्शन आहे हा इकडं लेफ्ट साईडला हा थोडासा असा तिरका झाला आहे बघा वरच्या साईडने, तुम्हाला जाणवत असेल. आणि इकडचा हा बघा, इथं हा एक्झॅक्ट व्यवस्थित आहे आणि इकडं हा वरती झाला आहे. तर ते मी करून घेईल, लवकरच चेंज करून घेईल. कारण की आपल्याला मग त्यासाठी पूर्ण हे खोलून मग त्याच्यावरती ड्रिल करा, होल करा आणि त्याच्यानंतर परत फिट करा. त्यासाठी आधीच तुम्ही जेव्हा करणार तेव्हा ॲक्युरेट मोजमाप घ्या आणि त्यानंतरच व्यवस्थित फिट करा. कसं आहे परत खोलायचं काढायचं त्यापेक्षा एकदाच करा पण व्यवस्थित करा. आता माझ्याकडून ते झालं, तर थोडं घाईघाईत केलं होतं ते आपण. अजून एक पॉईंट म्हणायचं झालं तर राईट साईडला एक्सलेटर वायर आपल्याला थोडीशी इथे NSची शॉर्ट पडते. हे बघा इथे एक थोडासा स्पेस राईट साईडला इथे उरून जात आहे. तर त्याचा पर्यायी ऑप्शन म्हणून आपण डॉमिनारची एक्सलेटर वायर घेऊ शकतो. तर ती थोडीशी लेंथला मोठी असते. ती मोठी असल्यानंतर तुम्ही ती काय एकदा जॉईन केली काय आपला एक्सलेटर इथे बरोबर हँडलला फिट होतो. आता आपण थोडंसं आतल्या साईडला बसवलं आहे, इथे थोडासा स्पेस राहिला आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही चालवायला, पण तरी एक लुकमध्ये थोडंसं चेंज वाटतो. तुम्हाला कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा हेल्पफुल वाटला असेल तर नक्की एक कॉमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ कसा झाला आहे. जर तुम्हाला थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. असंच आपण वेगवेगळ्या ॲक्सेसरीजवरती त्याचं इन्स्टॉलेशन प्रोसेस काय आहे, ड्रॉबॅक्स काय आहेत, आपण लावल्यानंतर काय डिफरन्स जाणवतो, ते आपण सगळं हळूहळू एका पार्टचं बघणार आहोत. आपण ह्या विंडशिल्डचं पण लुवियाची विंडशिल्डचं पण एक इन्स्टॉलेशन व्हिडिओ तयार केला आहे, शूट केला आहे. तो एडिट वगैरे करायचा आहे. एडिट केल्यानंतर लवकरच मी अपलोड करतो, तोही नक्की बघा. कारण की अशा काही युनिक गोष्टी आहेत आपल्याकडे ज्याचे रिव्ह्यूज इन्स्टॉलेशन्स यूट्यूबवरती मिळत नाहीत किंवा कुठे मिळत नाही. त्यामुळे आपण प्रयत्न करूया की तुम्हाला हे इन्स्टॉलेशन प्रोसेस अँड ऑल अजून आपण काय मॉडिफिकेशन्स केले आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती मी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल. तर चला भेटूया आपण तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राईड हार्ड बट राईड सेफ. चला बाय बाय.